हाय फ्रेंड्स, बघा हा आपण साईडला माप दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण कटिंग करू। बघा 35 हा आपला छातीचा घेर आहे, त्याचा चौथा भाग घेऊ आपण। बघा मी चौथा भाग घेतलेला आहे, चुकून 34 लिहिण्यात आलं माझ्या हातानं। बघा त्या 35चा चौथा भाग घेतलेला आहे आपण। उंची 4.5 आहे तर 5 घेऊ आपण, कारण अर्धा इंच आपल्याला शिलाईला लागणार आहे दोन्ही साईडला। तसंच आपण 2.5 इंच वरून घेतला आणि असा आडवा भाग आपण 1.5 इंचचा केलेला आहे। आणि बघा आपण असे भाग मिळवून घेतलेले आहे। बघा अर्ध्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे मी खालून पण, आणि तो पण आकार मी व्यवस्थित करून घेतला बाहीसाठी। आणि बघा मी अशी बाही कट करून घेत आहे आता। बघा फ्रेंड्स, मी बाही कट करून घेत आहे अशी, आणि आपला मध्य भाग आहे तो पण मी छोटासा असा तिथं कट दिलेला आहे। आणि खालचा जो भाग आहे आता बघा त्याची आपण फिटिंग आहे बाहीची ती घेऊ। आणि बघा जो आपण एक्स्ट्रा भाग शिलाईसाठी ठेवू ते पण घेतला आहे मी, आणि थोडा फारच भाग एक्स्ट्रा उरतोय तो मी असं कट करून घेत आहे। छोटी बाही असल्यामुळे जास्त एक्स्ट्रा भाग निघत नाही बाहीचा। बघा आता मी असं आपण मागचा आणि पुढचा असे दोन्ही भाग मी सोबत टाकत असते नेहमीच। बघा असे 4 भाग टाकेल आहे मी। 13.5 आपली ओरिजिनल उंची आहे, पण आपण 15.5 घेणार आहोत। बघा 15.5 अशी उंची घेत आहे मी। इथं बघा 2 इंच गळा आणि हे 5 इंच शोल्डर। बघा खाली पण 5 इंच मोजून घेते, उंची अशी 5.5 मोजून घेत आहे मी। बघा फ्रेंड्स, 5.5ची उंची घेतलेली आहे। दोन्ही साईडला अशी उंची व्यवस्थित मोजून घेत आहे मी। आणि बघा आता छातीचा जो चौथा घेर आहे आपला तो आपण व्यवस्थित आता मोजून घेऊ। बघा चौथा भाग आपण छातीचा आखून घेऊ। बघा मी आखून घेतलेला आहे, आणि एक्स्ट्रा भाग पण मी असा मोजून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, आता 1 इंच हा 1.5 इंच असे दोन्ही भाग आपण व्यवस्थित मोजून घेतलेले आहे। आणि जो आपण 1.5 इंचाचा भाग आहे तो कट करून घेऊ, कारण आता मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आपण वेगळे करू। बघा असा छोटा कट मारला आहे मी गळ्याच्या साईडला, आणि दोन्ही भाग मी असे वेगळे करून घेत आहे। आता मागचा साईड मी बाजूला ठेवते, आणि जो हा समोरचा साईड आहे तो मी आता घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, आणि जो आपण म्हणजे अर्धा इंचाचा गॅप ठेवला होता तो आपण आता कट करून घेऊ समोरच्या भागासाठी। बघा आता आपण तो भाग कट केलेला आहे, आणि मी आता व्यवस्थित तुम्हाला सांगते। गळ्याला बघा आपण आपला 6ची गळ्याची उंची आहे, पण अर्धा इंच मी शिलाईसाठी ठेवणार आहेत। अशी व्यवस्थित आखून घेत आहे मी। बघा अर्धा इंच मी एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवलेला आहे। आणि बघा वरून 10.5ला 1 पॉईंट देते मी। बघा फ्रेंड्स, 10.5ला पॉईंट दिला मी, इथून 3.5ला। आणि बघा आता मी 2 इंच आपले टक्ससाठी, आणि आपला जो कमरेचा जो चौथा भाग आहे तो काढणार आहे मी आता। बघा आपला कमरेचा चौथा भाग बघा किती आहे आपला 26 हा कमरेचा चौथा भाग आहे। आणि 2 इंच आपले टक्ससाठी, 2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी असे माप मी आखून घेतलेले आहे। बघा वरून 4 इंच असं, आणि आपल्या 3.5 इंचाला 4 इंच जोडून घ्यायचे, खालून 2 इंच असं, आणि व्यवस्थित असा आकार देऊन प्रिन्सेस कटचा व्यवस्थित आकार देऊन त्याचा फ्रेंड्स। बघा आता मी गळा कट करून घेत आहे। बघा मी असा गळा कट करून घेत आहे, आणि जो हा भाग आहे तो पण मी कट करून घेत आहे। बघा मी कटिंग जशी करते तशीच कटिंग करा तुम्ही पण। बघा अशी व्यवस्थित अशी कटिंग करून घेत आहे। आता बघा माझा समोरचा पूर्ण भाग असा कट तयार झालेला आहे। आता मी बॅक साईडची कटिंग करून घेत आहे फ्रेंड्स। बघा बॅक साईडला मी असं व्यवस्थित आखून घेतलेलं आहे। आणि बॅक साईड कसं आहे, आपल्याला समोरचा भाग हा बंद ठेवायचा आहे, आणि बॅक साईड हा हुकासाठी ठेवणं आहे। आणि उंची बघा आपण समोरची आपण 15.5 घेतली होती, मागची उंची आपण 15चीच घेऊ, म्हणजे अर्धा इंचानं मागचा साईडचा भाग कमी करायचा आहे आपल्याला। बघा मी अशी व्यवस्थित उंची मोजून घेतली आहे। 4.5ची आपली पट्टी आहे मागची, तर आपण 4.5ची घेऊ, कारण थोडी शिलाईत जाणार आहे। तसाच आकार आखून घेऊन आपला जो गळा आहे तो आपला असा गोल गळा आहे आपला, तसा मी असा व्यवस्थित आकार करून घेते बघा गोल गळ्याचा। आणि हा भाग पण आपण आता कट करून घेऊ। बघा मी हा भाग पण आता कट करून घेत आहे व्यवस्थित। बघा आणि हुका आपण बॅक साईडला करणार आहोत, म्हणून आपण बॅक साईडचा भाग तो मधला भाग कट करून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे। आपण आता हा भाग आहे तो साडीच्या कपड्याला ठेवू व्यवस्थित। बघा फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। हा ब्लाऊज कसा शिवायचा याच्यासाठी मी वरी लिंक देत आहे तुम्हाला, त्या लिंकवर बघा टच करा।